करायचा, हो ना? सगळे खूप आनंदी जाणार, हो ना? सगळ्यांनी खूप मजा मस्ती करायची मिळून, फक्त टेन्शन द्यायचं वाऱ्यावर सोडून, हो ना? चालतं मग गणपती बाप्पा. अरे हो नाही, मोरया गणपती बाप्पा. बरं मामा, पुढचं काय प्लॅनिंग आहे? ओ भांजे, अहो मी फक्त बघण्याच्या कार्यक्रमाचा प्लॅन केलता. ही सुपारी विपारी मला काय कळत नाही. मुमा, अगं तुमचा सुपारीचा कार्यक्रम झाला होता का? हो छोटे सरकार, झाला होता ना. पण यांच्या लक्षात राहील तर खरं ना. अहो तुम्हाला सांगते, तुमचे मामा ना नुसते बसून होते कार्यक्रमात. भांजे, आता तुमची मोमा समोर असल्यावर मी काय करणार सांगा बरं? अहो होय दीपना मामा, तुझा कार्यक्रम लक्षात नाही. मुमा कशी दिसत होती हे तुझ्या लक्षात आहे बर का? ते महत्वाचं नाही. आता आता करायचं काय? अरे असं काय करताय? आम्ही आहे की काय विनायकराव? कार लग्न लावलीत आम्ही, आम्हाला सगळं माहितीये. अमोल, आणि मला पण थोडं थोडं माहितीये बर का. म्हणजे ना दोन्ही घरच्या नातेवाईकांची संमती असेल ना तरच सुपारी फुटते. रामोल, मुलीचं लग्न म्हणजे आईबाप थोडे हळवे होतात त्या दिवशी. त्यांचं आयुष्यभराचं स्वप्न असतंय. पण आपली मुलगी कुठं काय सोडून जाणार आहे हो? अरे आत्ताच्या गोष्टी वेगळ्या आहेत. पूर्वी माणसं स्वतःच्या मुलीचं लग्न करून दिलं ना तर तिच्या घरी सुद्धा जायचे नाहीत. म्हणायचे त्या घरी दिली ना, आता त्याच घरची झाली. ओके ओके. बरं बापू, आपण तयारी काय करायची? पण हो, तयारीला काय, आपल्याला लागणार खाऊची पानं, सुपारी आणि मानपानासाठी टॉवेल. आणखीन काय लागते तेव्हा? आज सुपारी आणि रोज एक लग्नाचा कार्यक्रम करायचा, म्हणजे मग आणि बाबाचं लग्न पूर्ण होणार ना. नुसतं करायचं नाही, जल्लोषात करायचं. येस दीपे मामा, तू बापूने सांगितलं सामान घेऊन या आधी. बाकीची सगळी तयारी आम्ही करतो ना. बर मोना चल. चला. आणि रुपाली, तू हळदी कुंकवाच्या ताटाचं बघ. चोपडी, तू सुपारीच्या सामान वरती काय ते घेऊन ये जा. हा जाऊ आहे की नाही? आणि अमोलराव, तुम्ही मस्तपैकी तयार होऊन या ना. घरात कार्यक्रम आहे. हा तेच लक्षात आहे नाही. येतो. हळू. बापू, आजोबा. कसं दिसतोय मी? अरे वा, एकदम मस्त दिसतोयस. द्या बापू आजोबा, मी मदत करतो तुम्हाला. अरे नको 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 बाळा, सतरंजी तर टाकायची ती करतो ना आम्ही. तू बस बरं निवांत. बापू, अहो मी बसून कंटाळून गेलो. रामोल, आम्ही करतो हे कारण तुला तुझ्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आजोबा मी ठीक आहे, काही नाही होणार मला. अरे तू ठीक आहे ते माहिती आहे आम्हाला बाळा, पण तुझी तब्येत चांगली होण्यासाठी आराम करणं गरजेचं आहे का नाही? बापू, अहो मामाच्या मा आणि बाबाचं लग्न खूप एन्जॉय करायचे, कारण ते खूप स्पेशल आहे ना. म्हणजे तुम्ही बसा खाली, मी सांगतो. अरे बसा. बर बर बसलो. हा आजोबा, मला सांगा, तुमचं लग्न बापाने बघितलंय का? अरे ते कसं बघल, नंतर जन्मला होता ना. बरं बापू, तुमचं लग्न माने बघितले का? अरे देवा, अरे तुझ्याशी काय बोलायचं तेच कळत नाही बाबा. बरं ठीक आहे, पण मी माझ्या मा आणि बाबाचं लग्न बघतोय. आहे का नाही? मग स्पेशल आहे का नाही? स्पेशल आहे. अमोल, तू काय बोलशील नाही, काय पत्ता लागणार नाही बाबा. अमोल बाळा, आम्हाला कळतंय तुला लग्नात लई मज्जा करायची आहे, पण त्याच्यासाठी तब्येत पण चांगली राहिली पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे का नाही? हा, आणि मग त्यासाठी यायच्या केमो घेणं, आराम करणं
आणि सगळ्यात महत्वाचं अशी धावपळीची कामं न करणं हे महत्वाचं आहे. हो तसंही माझ्या मा आणि बाबाला खूप टेन्शन असतं ना. अमोल बाळा, तुझ्या सर्जरीचा पण त्यांना विचार करायचा की नाही? त्यात हे लग्नाचं काढले, मग ह्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे की नाही त्यांनी? बापू आजोबा सॉरी, मी आता मा आणि बाबाला त्रास होईल असं काही करणार. शाबास हा. तू आता इथं शांत बस आणि बघ आम्ही सगळं आवरतो. चल. बापू आजोबा मला माहितीये की मी या आजारातून वाचणार नाहीये, म्हणून तर आता खूप एन्जॉय करायचंय मला. रुपाली, ताट बघ व्यवस्थित, ताटात काही राहायला नको. नाही मी घेतले सगळं व्यवस्थित. पण मला एक सांगा, आपण एवढी सगळी तयारी करतो, पण खरंच भाऊजी आणि आपण तयार आहेत का लग्नासाठी? रुपाली, आता तुला हा प्रश्न का पडला या ठिकाणी? अहो तुम्ही बघितलं नाही का खाली ते लोक किती आडेवेडे घेत होते लग्नासाठी? अगं त्यांची मानसिक अवस्था समजून घे रुपाली. अमोल आजारी आहे आणि त्याच्याबद्दल रोज नवीन नवीन गोष्टी समजतायत. आणि तू ना, अहो हे काय त्या दोघांबरोबरच होते का? आपण पण आहोतच ना. आणि आपणच जर असं नाराज राहिलो तर अमोलचं काय होईल? ते आई बाबा आहेत अमोलचे. कणभर का होईना आपल्यापेक्षा जास्त फरक त्यांना पडतो अमोलच्या गोष्टींचा. मग आपण एवढा आटापिटा का करतोय? आपण पण तोंड पाडून फिरायला हवं ना घरातनं. असं बोलणार असशील ना तर चर्चा न केलेलीच बरी. तुम्हाला ना घरातल्या सगळ्यांना समजून घ्यायचं, पण अमोलला काय वाटतं हे मात्र समजून घ्यायचं नाही. अहो आपण आणि भाऊजींचं लग्न व्हावं ही अमोलची इच्छा चुकीची आहे का? असं कुठं बोललो मी? मग तुम्ही ना त्यांची बाजू घेणं बंद करा आता, आणि त्यांना जमलं तर समजावा की हे लग्न अमोलला जसं पाहिजे ना तसंच होईल. तू भडकतेस का रुपाली? तुम्हाला ना नेहमी माझंच भडकणं दिसतं, पण अमोलचं म्हणणं टाळून स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारी ही लोक नाही दिसत तुम्हाला. जाते मी खाली, या. आता या लग्नावरून घरात वाद व्हायला नको म्हणजे झालं. बाबा कसलं भाजी दिसताय तुम्ही दोघं. विनायकराव या इकडं. अमोल, करायची का सुरुवात बाळा आता? हो मोठी मा. अर्जुन, अपर्णा, तुमच्या लग्नाची विधी असे व्यवस्थित होताना बघतोय ना, मनापासून आनंद वाटतो बघ. दादा थँक्यू, पण आम्हाला दोघांना तुमच्या सगळ्यांशी काहीतरी बोलायचं. काय झालं अर्जा? बाबा, आम्ही दोघांनी असं ठरवलंय की हे लग्न आपण उद्याच उरकून टाकूया. अमोल बाळा, हे बघ, तुझ्या इच्छेप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी एन्जॉय करत उद्या उरकून टाकू ना लग्न. काय प्रॉब्लेम आहे? एका दिवसात काय होणार बाबा? आपण लग्न करणार ते व्यवस्थितच करणार ना. अमोल, अरे बाळा ते काय सांगतात ते ऐकून तरी घे. मामा तुला पण उद्याच लग्न झालं पाहिजे का? अमोल, हे बघ बाळा, समजून घे. आपल्याला डॉक्टरांना सर्जरीची डेट फायनल करून सांगायची. अरे मा अगं ते होईल. आता तुमचं गडबडीत चाललेलं लग्न मला नीट लावायचं. आता तुझं लग्न संकल्प बरोबर ठरलं होतं आणि नंतर अचानक बाबा बरोबर झालं. मला सगळं माहिती आहे, त्यामुळेच मला हे सगळं बघायचं. एक मिनिट. तुला त्या संकल्पाबद्दल कसं काय माहिती?
मा बाबा आता तुमचं लग्न महत्वाचं आहे ना. आता अजून बस्ता असतो, फोटोशूट असतो, अजून काय काय असतं. मला सगळं करून लग्न बघायचंय. हा पण ते सगळं आपण उद्याच करू ना असं म्हणतोय मी. नाही बाबा, सगळं व्यवस्थित आनंदाचं चालू पाहिजे, तरच मी सजय करणार. अमोल अरे अमोल बाळा ऐक ना प्लीज. हे बघ हा वेळ जर वाढत गेला ना तर सर्जरी लांबणीवर जाईल. अमोल आप्या आत्ताच त्याच्यासमोर हे सगळं बोललं पाहिजे का? पण हा यो कार्यक्रम उरकून घेऊ की आपण. तुमचं म्हणणं पटतंय मला, पण हे बघा ह्या कार्यात जर वेळ गेला ना तर अमोलचा आजार वाढेल अजून. मग काय करणार आपण? राजा, त्याचा विचार करूया आपण, पण आता ह्यो कार्यक्रम करून घेऊया ना. अरे अमोलकडे एकदा बघ. अरे त्याची चिडचिड नाही व्हायला पाहिजे, याची काळजी आपणच घेतली पाहिजे ना. ठीक आहे, करूया कार्यक्रमाला सुरुवात. अमोल अरे मा आणि बाबा तयार झालेत बाळा, करायची का पुढे सुरुवात? हो बापू. रुपाली, मोना, हळदी कुंकू लावून घ्या. हो बापू. स्वप्नील सर, अहो घरात माप ओलांडून लक्ष्मी येणार. रुपाली, अहो तुम्हाला लहान बहीण येणार. आवडलंय ना तुम्हाला? हा आता आवडलंच म्हणायचं, दुसरं काय म्हणणार ना. होय. ताई काय हो? मला माझ्या जाऊबाई आवडलेत. बापू, आम्ही दोघे अगदी बहिणी बहिणीसारखं आनंदाने राहू घरात. हो नवरदेव, आमच्या नवरीला नीट सांभाळेन असं वचन आजच द्यायचं, त्याशिवाय आम्ही पुढचा विधी सुरू करणार नाही. हा बोल बाबा अर्जुन. बोला अर्जुनराव, बोला. मध्यस्थी, तुमच्या समोर मी सगळ्यांना वचन देतो की मी आयुष्यभर अपर्णाला नीट सांभाळेल. दीपकराव या, नवरदेवांना आहेर करा, टावेल टोपी द्या. हा रुपाली, मुलीची ओटी भरून घ्या. हा. अहो निघाला लगेच कुठं? नाव घेतल्याशिवाय कुठं चाललाय? नाव घ्या उखाण्यात. बापू, घेतलंच पाहिजे का? हो हो, घ्यायलाच पाहिजे. या ना वहिनी. ताई या नाव. बरं बरं, आता काय छोट्या जाऊबाई म्हणतात म्हणल्यावर घेतलंच पाहिजे. ऐका, एका वर्षात महिने असतात 12. एका वर्षात महिने असतात 12. स्वप्नील रावांचं नाव घेते.
अमोलमुळे आयुष्यात आनंद आला सारा. बापू, आता मी तर नाव घेतलं, आता तुमच्या लाडक्या सुनाला पण सांगा की नाव घ्यायला. अहो रुपाली ताई, हा मोना, घ्या नाव घ्या. बरं घेते. सासरे आहेत प्रेमळ, ननंद आहे हौशी. सासरे आहेत प्रेमळ, ननंद आहे हौशी. दीपकरावांचं नाव घेते सुपारी फोडण्याच्या दिवशी. स्वप्नील सर, चला सुपारी फोडायचा मान तुमचा. या या बसा, टोपी आहे तिथं. बरं, दोन्ही पार्ट्यांना लग्न मान्य असेल तर सुपारी फोडतो. मान्य आहे का? मान्य म्हणजे अरे बोला की. फोडा. मा बाबा, मा सगळे बरोबर एक फोटो काढायचा. स्पेशल मोमेंट आहे ना. मामा चल. मी आलो दीपी मामा. अरे हळू 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 अमोल. कदम, मला ना आपल्याला असं वाटतंय की हे जे आपलं लग्नाचं चाललंय ना ते उद्याच उरकून घेऊ. कारण नंतर अमोलच्या सर्जरीचा विचार केला पाहिजे, ट्रीटमेंटकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. अरे अर्जुन, अमोल समोर काहीच बोलता येत नाही रे पोरा. बापू, हे बघा तो अल्लड आहे, पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपणच केला पाहिजे ना. बाद झालं आपण. अगं थोडा विचार करा ना तुम्ही. त्या दिवशी तुम्ही लग्नाला नाही म्हणालात तर अमोल चक्कर येऊन पडला. हो अर्जुन, त्या दिवशी तुम्ही लग्नाचा विषय काढता त्याला बरं वाटायला लागलं होतं बरं का. पण तुम्ही जर आता टाळाटाळ करायला लागला तर त्याला पुन्हा त्रास होऊ शकतो. आणि चांगल्या वातावरणात अमोलची तब्येत लवकर सुधारते हे आपण सगळ्यांनीच बघितले. पण ताई, मग सर्जरीचं काय? त्याकडे कधी लक्ष द्यायचं आपण? अगं पण डॉक्टरांनी सर्जरीसाठी वेळ घ्या असं सांगितलंय ना आपल्याला. आणि हो आप्या, 4 दिवस लग्नामुळे घरात आनंदाचं वातावरण राहणार असेल आणि अमोलच्या तब्येतीत सुधारणा होणार असेल तर आपण लग्न चांगलं साजरं करायला काय हरकत आहे? अर्जुन, अमोलच्या इच्छेसाठी का असेना हे करणं भाग आहे. मग या ठिकाणी आपण चर्चा का करतोय? त्याचं कारण असं आहे ना की ऑपरेशन मेंदूचं आहे, त्यातलं आपल्याला काहीच कळत नाही. आपण या लग्न कार्यात जर अडकून राहिलो, 4 दिवस त्यात वाया गेले, त्यात आजार जर वाढला तर काय करणार आहे आपण? आणि आता आम्हाला कसलीच रिस्क नकोय. पण आप्या, मला असं वाटतंय लग्न अमोलच्या मनाप्रमाणे न करून जोखीम घेतोय आपण. बापू, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? आता कसं आहे आप्या, लग्नाच्या वातावरणात अमोल खुश असणार आहे तेव्हा आपण तारीख ठरवू आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सर्जरी करायला सांगू ना डॉक्टरांना. अगं लग्नाच्या दरम्यान तो खुश असेल तसा सर्जरीच्या दरम्यान जर तो खुश असेल तर फायदाच होणार आहे आपल्याला. हा, मला बापूंचं हे म्हणणं पटते. तिथे मी एवढ्या वेळ काय बोललो नाही कारण मला तुझं म्हणणं पण पटत होतं. पण एवढा आधार सहजासहजी वारा नाही होणार. त्यासाठी अमोलची इच्छाशक्ती मोठी पाहिजे.
त्यासाठी आपण त्याला कायम आनंदात ठेवलं पाहिजे. मला पण पटतंय बापूंचं. बापू तुमचं बरोबर आहे. लग्नाच्या गडबडीत अमोलचा आजाराकडे लक्षच जाणार नाही. तो पॉझिटिव्ह राहील आणि तोपर्यंत आम्ही सर्जरीची माहिती पण काढतो. बरोबर आहे बापू तुमचं. तुम्ही बरोबर बोलताय. अबे, अगं पण 4 आम्ही तयार आहोत लग्नाला.